हा शेवटचा आपला चौथा उपक्रम आपण म्हणू पोलीस प्रशिक्षण कार्यशाळेचा। ज्या 4 कार्यशाळा झाल्या त्या संदर्भात जे विविध प्रकारे आपण योग प्रशिक्षण दिलं त्याचं जे आयोजन केलं कैवल्यधाम संस्थेनं, त्यासाठी पहिल्यांदा संस्थेचे आभार आणि व्यासपीठावरचे मान्यवर आपले प्रमुख पाहुणे किशोर धुमाळ सर जे आहेत त्यांचे पण आभार। त्यांनी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन जे केलं की पुढे पण तुम्ही कसं योगाच्या संदर्भात आपली जी साधना आहे ती पुढे ठेवावी आणि दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या योगाचा कसा तो अनुभव परत घ्यावा आणि त्याचे लाभ मिळवावे, त्याचं जे मार्गदर्शन आहे ते फार महत्त्वाचं त्यांनी मूल्याचं मार्गदर्शन आपल्याला केलं। त्याचबरोबर आपले कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी ज्यांनी काय केलंय की खूप चांगल्या पद्धतीनं सामाजिक बांधिलकीचं जे काम केलेलं आहे आणि हा स्तुत्य आणि संवेदनशील जो उपक्रम जो आहे योग कार्यशाळेचा पोलिसांसाठी अगदी व्यवस्थित पद्धतीनं व्यवस्थापन जे आहे ते आयोजित करून केलेला हा कार्यक्रम आहे, तो केल्याबद्दल त्यांचेही आभार। तसंच आपले ज्येष्ठ आणि आपण म्हणू की अनुभवी योग साधक म्हणजे कैवल्यधामचे जे 41 वर्ष आपल्या इथं कार्यरत आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे की या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन जे केलेलं आहे आणि त्यांच्या या कष्टांमुळं हा कार्यक्रम खूप छान पद्धतीनं सफल झालेला आहे असं मी समजते आणि झालेला पण आहे। तर त्यांचे आपण पहिल्यांदा काय करू की छान पद्धतीनं आभार म्हणजे आभार तर आहेतच आणि त्यांना एकतर प्रणाम, कारण एवढे वयोवृद्ध असून सुद्धा त्यांनी खूप उत्साहात आपल्याला काय केलेलं आहे की सगळ्या गोष्टींमध्ये खूप मार्गदर्शन चांगलं आणि सपोर्ट केलेला आहे, तर त्यांचेही आभार। त्याचप्रमाणे आपल्या विधी मॅडम अन्नपूर्णा मेसच्या ज्या इन्चार्ज आहेत त्यांनी खूप रुचकर आणि सात्विक पद्धतीचा आहार जो आहे तो पोलिसांना काय केला की दिलेला आहे आणि त्याचबरोबर तो आहार देण्याबाबत त्यांची जी भूमिका होती त्यातून जे आपण म्हणू की कौटुंबिक वातावरण जे निर्माण केलं त्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा आभार। त्याचबरोबर आपले नवीन आपण म्हणू की योग शिक्षक फार उत्साहामध्ये आणि व्यवस्थित पद्धतीनं शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्यांनी काय केलंय की योगाचं जे ज्ञान पोलिसांना दिलेलं आहे त्यामध्ये आसन आहे, प्राणायाम आहे, विविध प्रकारची ध्यानधारणा या प्रकारचे जे प्रशिक्षण दिलं आहे तर त्यांचंही आभार आपण इथे करत आहोत। आणि त्याचबरोबर बऱ्याच जणांचे पडद्यामागचे जे कलाकार जसे की अशोक शर्मा आणि बाकी जे मंडळी आहेत त्यांचेही आभार। अजून एक राहिलं म्हणजे आपले भालेकर सर, त्यांनी खूप छान पद्धतीनं म्हणजे व्याख्यानं दिली आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं आहार आणि योगाचं जे महत्त्व तुम्हाला पटवून दिलं तर त्या संदर्भात त्यांचे आभार। आणि त्याचबरोबर विशाल सर त्यांचंही आभार, कारण एवढं छान पद्धतीनं त्याचं जे प्रसारण आहे ते कैवल्यधाम आणि इतर ठिकाणी जे केलेले आहे मीडियामार्फत तर त्यांच्या संदर्भात त्यांचेही आभार। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या उपक्रमाचे सहभागी झाला आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला काय केलं की सहकार्य दिलं, तर त्या सहकार्याबद्दल आणि योगाचा जो अनुभव घेतला खूप थोड्या दिवसांमध्ये आणि खूप छान पद्धतीनं काय केलं की आमच्या सगळ्यांनाच तुम्ही आपलंच केलं, त्याबद्दल तुमचे आभार। असेच तुम्ही येत राहा आणि कैवल्यधाममध्ये तुम्ही आमचे आता आपले कौटुंबिक आम्ही म्हणून सदस्य झालेला आहात, या परिवारामध्ये तुमचं सतत स्वागत असणार आहे।